साहेब, मला आपल्याला सांगायचे की माझा विचार हा 3 सिद्धांतांवरती चालतो. कष्ट, नम्रता आणि धाडस. साहेब, हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे आणि आज तुम्ही इथं आलात. मी तसा फार धाडशी आहे, परंतु तुम्ही आल्यामुळं थोडासा आज नर्वस झालोय. पण साहेब, आपल्याला सांगायचं आहे की आज एक खूप महत्वाचा दिवस हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चासाठी आहे, माझ्यासाठी आहे. आणि आपल्याला सगळ्यांना या महत्वाच्या दिवशी एक अतिशय महत्वाची घटना मला सांगायची आहे. कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये 2 बाजू होते, पांडव आणि कौरव. पांडवांकडनं अर्जुन आणि कौरवांकडनं दुर्योधन हे जेव्हा कृष्णाला भेटायला गेले तेव्हा कृष्णाने सांगितलं की मी ही युद्ध निशस्त्र लढणार, तर तुम्ही माझी सेना घेऊ शकता किंवा मला घेऊ शकता. दुर्योधननी बहीण विचार करता सांगितलं की मी कृष्णा तुमची सेना घेतो, आणि अर्जुननी सुद्धा न विचार करता सांगितलं की मला कृष्णा तुम्ही पाहिजे. दुर्योधन अर्जुनवरती हसायला लागला, म्हणायला लागला की निशस्त्र कृष्णाचा तुला काय उपयोग. जेव्हा कृष्णांनी अर्जुनची बाजू घेतली तेव्हा त्यांना विचारलं की मी तुमच्यासाठी काय करू, तेव्हा अर्जुननी सांगितलं की तुम्ही माझे सारथी व्हा. आणि युद्धामध्ये उतरले तेव्हा अर्जुननी चारी दिशेने बघितल्यानंतर त्यांचे गुरु, त्यांचे पितामह, त्यांच्या परिवारातले सदस्य त्यांना दिसले आणि त्यांचे हात थरथरायला लागले. त्यांच्या हातातून धनुष्यबाण खाली पडलं. त्यांनी कृष्णाला सांगितलं की मी हा युद्ध लढू शकत नाही, परंतु कृष्णाने त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. त्यांना एक आधार दिला, एक राजा म्हणून नाही, एक देव म्हणून नाही, परंतु एक मित्र म्हणून आधार दिला. एका अंधारात सुद्धा सूर्याची किरण दाखवली आणि परत एकदा अर्जुनमध्ये एक ऊर्जा निर्माण झाली. अर्जुन ते युद्ध लढले आणि विजयी झाले. अनेक लोक त्या विजयाचा उत्सव साजरा करायला लागले आणि त्यांनी म्हणायला लागले की अर्जुन हा इतिहासातला सर्वात मोठा योद्धा ठरलेला आहे. परंतु अर्जुनला माहित होतं की ही युद्ध कृष्णाशिवाय जिंकणं त्यांना शक्य नव्हतं. कृष्णाच्या विचारामुळे, कृष्णाच्या उपस्थितीमुळे, सतर्कतेमुळे ते युद्ध जिंकू शकले. मी ही घटना एवढ्यासाठीच सांगतोय कारण इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला मला एक संदेश द्यायचा आहे. तुमच्या प्रत्येकातल्या आयुष्यातला मी एक सारथी बनायला तयार आहे. तुम्हाला सर्वांना दिशा दाखवीन, मार्ग काढून देईन, तुमचं आयुष्यभर एक प्रामाणिक मित्र बनून राहील. नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश. आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट. एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड. कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या.